नमस्कार. मी प्रशांत शिंदे लोकमत रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत करतो. आज माझ्यासोबत आहेत लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके सर. आणि आज आपण नगर जिल्ह्याचं राजकारण आणि विधानसभा निवडणुकीतील चित्र कसं राहील या संदर्भात आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्ते सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगर जिल्ह्यात सध्याचं पक्षी बलाबल नेमकं कसं आहे आणि कोण कोणत्या मतदारसंघावरती निवडणूक लढते. अहमदनगर जिल्हा जो आहे ज्याचं सध्याचं नाव हे अहिल्यानगर आहे. या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत. या 12 मतदारसंघाचं जर गेल्या वेळच्या निवडणुकीला म्हणजे 2019 जर आपण चित्र पाहिलं तर यातील 6 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने त्यावेळेस विजय मिळवलेला होता. 2 मतदारसंघामध्ये काँग्रेसने विजय मिळवलेला होता आणि एका मतदारसंघामध्ये नेवास्यामध्ये शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आले होते. म्हणजे आजच्या जर आघाडीचा विचार केला तर एकूण 9 उमेदवार त्यावेळेस आघाडीचे निवडून आले होते आणि भाजपाचे केवळ 3 उमेदवार गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते. मात्र राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील 4 आमदार म्हणजे अकोले मतदारसंघातील डॉक्टर किरण लहामटे, कोपरगावचे आशुतोष काळे, अहमदनगर मतदारसंघातील संग्राम जगताप आणि पारनेर मतदारसंघातील निलेश लंके असे 4 आमदार हे अजित पवार गटात गेले होते. त्याच्यानंतर निलेश लंकेंनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती आमदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा त्यांची घरवापसी ही शरद पवारांकडे झाली आहे आणि पुढे ते लोकसभा निवडणूक लढवून अहमदनगरमधून खासदार झाले. मात्र तरी सुद्धा आता 3 आमदार जे आहेत ते अजित पवारांसोबत राहिलेले आहेत अखेरपर्यंत. तर असं साधारण गेल्या वेळचं चित्र होतं. यावेळच्या निवडणुकीमध्ये या 12 मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये एकूण 7 जागांवरती शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवते आहे. 3 जागांवरती काँग्रेस निवडणूक लढवते आहे आणि 2 जागांवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निवडणूक लढवते आहे. असं महाविकास आघाडीचं चित्र आहे. आणि महायुतीमध्ये भाजप आणि अजित पवार गट हे प्रत्येकी 5 जागांवरती निवडणुका लढवत आहेत आणि शिंदे गटाकडे 2 जागा आहेत. असं साधारणपणे पक्षीय बलाबल जिल्ह्याचं आहे. सर, या निवडणूक म्हणजे नगरचं राजकारण विखे थोरातभोवतीच फिरत असतं आणि त्यांच्यातला राजकीय वाद सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. पण यावेळेस नगर जिल्ह्यात वैशिष्ट्य नेमकं कसं राहील या विधानसभा निवडणुकीतलं प्रचार नेमका कसा राहिला, काय वाटतं? 2024ची जी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यापूर्वी येथे लोकसभेची निवडणूक झाली आहे. आपण त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीला पराभव स्वीकारावा लागला आणि महाविकास आघाडीने विजय मिळवला. म्हणजे अहमदनगर मतदारसंघामध्ये भाजपचे तत्कालीन खासदार सुजय विखे यांना पराभूत करून महाविकास आघाडीचे निलेश लंके विजयी झाले आणि शिर्डी मतदारसंघामध्ये महायुतीचे सदाशिव लोखंडे यांना पराभूत करून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचोरे विजयी झाले. या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक झाली. त्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा होता की या जिल्ह्यामध्ये सुजय विखे यांचा जो काही पराभव झाला तो पराभव चर्चेत होता आणि विखे यांचा लोकसभेला पराभव झाल्यामुळे विखे विधानसभेला काय व्यूहरचना करणार किंवा त्या पराभवाचा बदला कसा घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. हा एक मुद्दा नंबर 1. दुसरा मुद्दा असा होता की या जिल्ह्याचं लोकसभा निवडणुकीनंतर नामकरण झालं आणि अहमदनगर हे नाव बदलून अहिल्यानगर हे नामकरण या जिल्ह्याचं झालं. त्यामुळे या नामकरणाचा फायदा तोटा काय असणार किंवा याचा फायदा महायुती कसा घेणार किंवा महाविकास आघाडी या नामकरणाबद्दल काही भूमिका मांडणार का अशी एक उत्सुकता होती. मात्र हा मुद्दा या निवडणुकीत चर्चेला आलेला दिसला नाही. नामकरणाचा मुद्द्याचं श्रेय फारसं महायुतीने या प्रचारामध्ये घेतलेलं नाही. महायुतीचा सगळा प्रचार हा लाडकी बहीण योजना किंवा ज्या ज्या काही केंद्राच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील त्या योजनांभोवती केंद्रित होता आणि महाविकास आघाडीचा प्रचार हा पुन्हा एकदा देशभर जे काही संविधानाचं नरेटिव्ह आहे त्या संविधानाच्या नरेटिव्ह भोवती होता आणि लाडकी बहीण किंवा इतर ज्या काही योजना ह्या फसव्या योजना आहेत अशा पद्धतीने महाविकास आघाडी बोलत होती. या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जाणलं की महायुती आणि महाविकास आघाडीपेक्षा सुद्धा या जिल्ह्यातील जे काही मातबर नेते आहेत, प्रस्थापित नेते आहेत, या प्रस्थापित नेत्यांनी त्यांचे बालेकिल्ले शाबूत ठेवण्यासाठी जे काही राजकारण केलं असेल किंवा जी काही व्यूहरचना केली असेल, तिथे जी काही बांधबंदिस्ती केली त्याभोवती ही निवडणूक गाजली. म्हणजे प्रत्येक मतदारसंघ न्याय जर आपण घेतलं तर त्या मतदारसंघातील जे काही मातबर नेते आहेत त्यांची चर्चा त्या मतदारसंघामध्ये होती. त्यामुळे नेत्यांभोवती ही निवडणूक गाजत होती अहमदनगर जिल्ह्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील, असं जाणवलं या निवडणुकीमध्ये. नगर जिल्ह्याचं उत्तर आणि दक्षिण असं एक विभाजन केलं जातं. उत्तरेमध्ये दिग्गज नेते येतं विखे थोरात. तर उत्तर नगर जिल्ह्यातील
मतदारसंघातील त्या निवडणुकांबद्दल किंवा तिथल्या राजकारणाबद्दल त्याबद्दल काय सांगाल? आता उत्तर नगर जिल्हा जो आहे हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भाग त्याच्यामध्ये येतो. त्याच्या अंतर्गत येणारे जर विधानसभा मतदारसंघ आपण पाहिले तर आपण क्रमाने सुरुवात करू अकोलेपासनं. अकोले हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे, जेथून मधुकर पिचड हे अनेक वेळा आमदार झाले, मंत्री राहिले. यावेळी असं दिसलं की विद्यमान आमदार अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे हे महायुतीकडनं रिंगणात होते आणि महाविकास आघाडीने अमित भांगरे यांना रिंगणामध्ये उतरवलं. अमित भांगरेंचे वडील अशोक भांगरे हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेले आहेत, जे आता दिवंगत आहेत. त्यांनी बऱ्याच वेळा निवडणूक लढवल्या आणि त्यांचे वडीलही अकोल्याचे आमदार होते, म्हणजे अशोक भांगरेंचे वडील. तर भांगरे घराण्याला उमेदवारी दिली यावेळी शरद पवारांनी. मागच्या वेळेमध्ये अकोले मतदारसंघामध्ये शरद पवारांनी ठरवून एकास एक उमेदवार दिला होता, म्हणजे वैभव पिचड यांना उमेदवारी पराभूत करण्यासाठी किरण लहामटे यांना रिंगणात उतरवलं आणि इतर सर्व उमेदवारांना शरद पवारांनी माघार घ्यायला लावली होती, समझोता काढला होता. यावेळेस मात्र अकोल्यात तसं झालेलं नाही. किरण लहामटेंच्या विरोधात अमित भांगरे रिंगणात उतरले आणि वैभव पिचड यांच्या सुद्धा ही अस्तित्वाची लढाई होती. म्हणजे महायुतीचं तिकीट हे अजित पवार गटाला गेल्यामुळे भाजपमध्ये असलेले वैभव पिचड यांना काय करायचा असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, त्यामुळे ते रिंगणात आले. मधुकर तळपाडे ज्यांनी यापूर्वी शिवसेनेकडनं निवडणुका लढवल्या तेही अपक्ष रिंगणात होते. मारुती मेंगाळ नावाचे एक उमेदवार रिंगणात होते अपक्ष. असे 4-5 मातबर उमेदवार अकोल्यामध्ये होते. त्यामुळे एकाच एक फाईट यावेळेस अकोल्यामध्ये झालेली नाही. मोठ्या प्रमाणावरती मतविभागणी होणार आहे. या मतविभागण्याचा फायदा तोटा कोणाला होणार याचं काही अंदाज तिथे लावता येत नाही. त्यामुळे प्रचंड चुरस आहे अकोल्यामध्ये, कोण जिंकेल हे काही सांगता येत नाही. संगमनेर मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात हे 1985 सालापासून आमदार आहेत, जे काँग्रेसचे नेते आहेत, महाराष्ट्रातील प्रमुख नेते. तर ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते, काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात सुजय विखे संगमनेरमध्ये निवडणूक लढतील अशी शक्यता होती, कारण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुजय विखेंनी अनेक मेळावे संगमनेरमध्ये घेतले आणि असं वाटत होतं की विखे संगमनेरमध्ये येतील. मात्र ती जागा शिंदे गटाला गेली आणि शिंदे गटाकडनं ऐन वेळेस अमोल खताळ यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे सुजय विखे यांनी त्यापूर्वी टेम्पो तयार केला, मात्र निवडणूक स्वतः मात्र लढवली नाही. ही एक चर्चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लगेच झाली की सुजय विखेंनी फक्त टेम्पो तयार केला आणि स्वतः मात्र लढले नाही. अमोल खताळ यांना मैदानांमध्ये उतरवलं आणि अमोल खताळ यांच्यासाठी सुद्धा विखेने नंतर तिथे सभा घेतल्या. त्यामुळे तिथे सुद्धा एक रंगत पाहायला मिळाली. खरं तर संगमनेर आणि शिर्डी, संगमनेर हा थोरातांचा मतदारसंघ आणि शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ, हे मतदारसंघ शेजारी आहेत. आणि हे दोन्ही नेते यापूर्वी काँग्रेसमध्ये सुद्धा सोबत होते. मात्र काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचं एकमेकाशी जमत नव्हतं, पटत नव्हतं. मात्र असं दिसायचं की 5 वर्ष भांडणारे हे नेते निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाशी कॉम्प्रोमाइज करायचे आणि विखेंनी संगमनेरमध्ये डिस्टर्ब करायचं नाही आणि थोरातांनी शिर्डीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, असा एक समझोता या दोघांचाही निवडणुकीच्या काळात असायचा. हा समझोता या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये या दोघांमध्ये दिसला नाही. म्हणजे थोरात यांना पराभूत करण्यासाठी विखेंनी संगमनेरमध्ये ताकद लावली, अमोल खताळांना ताकद दिली. आणि दुसरी गोष्ट अशी की बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघामध्ये प्रभावती घोगरे यांना काँग्रेसकडनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवलं आणि तेथे स्वतः सभा घेतल्या. प्रियंका गांधी यांची सभा सुद्धा शिर्डीमध्ये घेतली. इतकी ताकद महाविकास आघाडीने आणि काँग्रेसने लावली. शरद पवार सुद्धा शिर्डीमध्ये प्रचाराला आले. त्यामुळे या दोनही मतदारसंघामध्ये विखे थोरात यांनी एकमेकांच्या विरोधात यावेळेस ताकद लावलेली दिसते आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल काय येतील आता आपण त्याच्याबद्दल भाष्य करायला नको, कारण उद्या आता आपण निकाल ऐकणारच आहोत. मात्र या दोनही मतदारसंघामध्ये दोघांनाही कष्ट करावे लागले, मतदारांपर्यंत पोहोचावं लागलं, सभा मेळावे घ्यावे लागले, गावोगाव दौरे करावे लागले. हे दिसलं या दोन्ही मतदारसंघामध्ये, शिर्डी आणि संगमनेरमध्ये. आता कोपरगावचा जो मतदारसंघ आहे, कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि यावेळेस तिथे त्यांची लढत मागच्या वेळेस स्नेहलता कोल्हे यांच्याशी झाली होती आणि 822 मतांनी अवघे आशुतोष काळे जिंकले होते. यावेळेस कोल्हे परिवार काय करेल याच्याबद्दल उत्सुकता होती, मात्र कोल्हे यांनी निवडणूक लढवली नाही. भाजपने त्यांची मनधरणी केली, त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा, आम्ही तुमचं पुनर्वसन करतो. त्यामुळे कोल्हे परिवार निवडणुकीत उतरला नाही. म्हणून शरद पवार यांनी अगदी शेवटच्या क्षणी आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे संदीप ओरपे यांना निवडणुकीमध्ये उतरवलं. काळे हे प्रस्थापित आहेत, विद्यमान आमदार आहेत, त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. त्या तुलनेत संदीप ओरपे हे नवीन होते, म्हणजे पहिल्यांदा निवडणूक लढत होते, तितकं संस्थांचं जाळं त्यांच्या पाठीशी नाही. असं असताना सुद्धा त्यांनी काही नेटवर्क बांधण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न कोपरगावमध्ये केला. मात्र
काळे हे विद्यमान आमदार असल्यामुळे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांनी आपण निधी आणलाय मतदारसंघामध्ये असा दावा काळे यांनी या मतदारसंघामध्ये केलेला आहे. कोल्हे या निवडणुकीमध्ये शांततेच्या भूमिकेत होते. ते भाजपच्या व्यासपीठावर गेले, अजित पवार त्यांना भेटायला गेले होते किंवा जे.पी. नड्डा जेव्हा शिर्डीत आले होते तेव्हा कोल्हे त्यांच्या व्यासपीठावरती होते. मात्र कोल्हे हे सक्रिय प्रचारामध्ये थेट दिसले नाही. कारण एक गंमत अशी असते की जेव्हा दोन प्रस्थापित नेते एकमेकाशी भांडतात आणि नंतर ते जर प्रस्थापित नेते निवडणुकीच्या काळामध्ये एकत्र आले आणि सोबत प्रचार करायला लागले तर त्याची पण एक मतदारसंघामध्ये रिॲक्शन येते. त्यामुळे कदाचित काळे कोल्हे यांनी ठरवून एकमेकाच्या व्यासपीठावर येणं टाळलं असणार आहे की आपण शांत राहावे असं कोल्हेंना वाटलं असणार आहे. कारण ते जर जास्त सक्रिय झाले असते तर त्याचाही कदाचित काळे यांना फटका बसला असता. कारण कार्यकर्ते चिडतात, मतदार चिडतात, म्हणून तेथील निवडणूक अशा पद्धतीने दिसली. श्रीरामपूर जो मतदारसंघ आहे हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. पण अनपेक्षितपणे या मतदारसंघामध्ये सुद्धा यावेळेस प्रचंड चुरस दिसली. म्हणजे तेथे लहू कानडे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार होते. त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि हेमंत ओगले यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे कानडे काय करणार असा प्रश्न होता. मात्र कानडे यांनी एका दिवसामध्ये लगेच त्यांना महायुतीने निमंत्रित केलं आणि अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये सुद्धा ते चांगली चुरशीची लढत आहे. मात्र तेथे आणखी एक महत्वाचा घटक आहे की भाऊसाहेब कांबळे जे माजी आमदार होते त्यांनी शिंदे गटाकडनं उमेदवारी मिळवली आणि लहू कानडे यांनी अजित पवार गटाकडनं उमेदवारी मिळवली. म्हणजे दोन्ही उमेदवार मतपत्रिकेवर होते आणि आणखी बेग नावाचे एक अपक्ष उमेदवार तेथे रिंगणामध्ये होते. तेथे उमेदवार जास्त आहेत त्यामुळे मतविभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि युतीमध्येच भांडणं आहेत. म्हणजे भाऊसाहेब कांबळे म्हणतात की मी अधिकृत उमेदवार आहे, मात्र राधाकृष्ण विखे म्हटले की हे महायुतीचे अधिकृत उमेदवार नाही. अजित पवारही म्हटले की हे महायुतीचे अधिकृत उमेदवार नाही, महायुतीचे उमेदवार हे कानडेच आहेत. मात्र शिंदे गटाने शेवटपर्यंत अशी काही घोषणा केली नाही की कांबळे आमचे उमेदवार नाहीत. त्यामुळे कांबळे हे प्रचार करत राहिले अखेरपर्यंत. जरी शिंदे त्यांच्या प्रचारासाठी आले नाहीत तरी कांबळे प्रचार करत राहिले. त्यामुळे येथे हिंदुत्ववादी जे मतदार आहे किंवा रामगिरी महाराजांनी सुद्धा तिथे भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदेने आपल्याला मदत करायची आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी मतदार तिथे विखुरले गेले. दुसरीकडे काँग्रेसचं तिकीट हे बदलल्यामुळे काँग्रेसमध्ये सुद्धा काही मतविभागणी झाली. काँग्रेसचे काही कार्यकर्ते ओगलेंसोबत गेले, काही कार्यकर्ते कानडे सोबत गेले. या पार्श्वभूमीवरती तेथे मतविभागणीमध्ये नेमकी कोणाची समीकरणं जुळतील, कोण विजयापर्यंत पोहोचेल हे सांगणं अवघड झालेलं आहे. शिर्डी लोकसभेतील पुढचा मतदारसंघ जो आहे विधानसभेचा नेवासा मतदारसंघ, येथे शंकरराव गडाखे यावेळेस थेट शिवसेनेकडनं रिंगणात होते, मशाल चिन्हावरती रिंगणात होते आणि त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडनं जे भाजपचे कार्यकर्ते होते एकनाथ विठ्ठलराव लंगे यांना उमेदवारी दिली गेली आणि लंगे यांनी शिंदे गटाकडनं उमेदवारी केली. मात्र भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तिथे बंडखोरी केली. त्यामुळे तेथे मुरकुटे किती मतं घेतात याच्यावरती विजयाची गणित ठरणार आहे. लंगेंनी जोर लावलेला आहे आणि शंकरराव गडाख यांचंही तिथे मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा चुरस निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने साधारण उत्तर नगर जिल्ह्यामधील सगळ्याच मतदारसंघामध्ये चुरस आहे. आज आपण सांगायला नको की कोण, म्हणजे अंदाज बांधणं सुद्धा अवघड आहे. त्यामुळे उद्याच आपण प्रतीक्षा करूया की काय होईल, नेमके कोण जिंकेल. उत्तर नगर प्रमाणेच दक्षिण नगरमध्ये पण तेवढीच चुरस होती. तिकडं शेवगाव पाथर्डी, कर्जत जामखेड, श्रीगोंद्यामध्ये. तर ह्या 6 मतदारसंघाचं तिथलं राजकारण नेमकं कसं होतं, तिथला प्रचार कसा होता आणि कोण तिथं प्रबळ दावेदार वाटते विजयासाठी? दक्षिणेचा जो भाग आहे म्हणजे जो आपण अहमदनगर मतदारसंघाचा भाग म्हणतो, तर याची आपण सुरुवात खासदारांपासून करूया. निलेश लंके खासदार आहेत आणि यावेळेस त्यांनी पारनेरमध्ये त्यांच्या पत्नी राणी लंके यांना महाविकास आघाडीकडनं रिंगणात उतरवलेलं आहे. अजित पवार गटाने काशीनाथ दाते यांना तिथे उमेदवारी दिली. तेथे शिवसेनेतनं बंडखोरी झाली. संदेश कारले हे अपक्ष उभे आहेत ठाकरे गटाचे आणि विजय आवटी जे माजी नगराध्यक्ष आहेत ते सुद्धा अपक्ष उभे आहेत. पारनेरचे माजी आमदार विजय आवटी ते पण अपक्ष उभे आहेत. मात्र जे नगराध्यक्ष विजय आवटी होते त्यांनी नंतर दाते सरांना पाठिंबा दिला, काशीनाथ दाते यांना. मात्र त्या मतदारसंघामध्ये सुद्धा अनपेक्षितपणे चुरस निर्माण झालेली दिसते आपल्याला की शेवटच्या क्षणामध्ये दाते यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतली. त्यामुळे जी फाईट एकतर्फी वाढत होती लंके यांच्या बाजूने, तर त्या लंके यांना पारनेर मतदारसंघामध्ये दाते किंवा महायुतीने सुद्धा आव्हान निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अहमदनगर शहर जो मतदारसंघ आहे जिथे संग्राम जगताप अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये त्यांनी असा दावा केला की आजपर्यंतच्या विधानसभेच्या कारकिर्दीमध्ये मी पहिला असा आमदार आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मी अहमदनगर शहरात आणलाय. तर असं वाटत होतं की संग्राम जगताप यांना फाईट देणार तुल्यबळ उमेदवार नगर शहरामध्ये नाही. कारण संदीप कोतकर यांची चर्चा होती की संदीप कोतकर लढतील, मात्र
त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्या परिवाराला तांत्रिक अडचणी आल्या, ते लढू शकले नाहीत. मग ऐन वेळेस अभिषेक कळमकर यांना महाविकास आघाडीने इथे रिंगणामध्ये उतरवलं. अभिषेक कळमकर यांचा प्रचार हा संत गती नव्हता, म्हणजे त्यांच्यासाठी मोठ्या सभा झाल्या नाहीत. शरद पवार यांनी इथे सभा घेतली नाही, सुप्रिया सुळे यांनी एक सभा घेतली. मात्र अखेरच्या 3-4 दिवसांमध्ये अभिषेक कळमकर यांच्या बाजूने सुद्धा एक नरेटिव्ह सेट होताना दिसलं. त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अनपेक्षितपने चुरस निर्माण झालेली आहे. आणि कोतकर, केडगाव मधून जे कोतकर मातब्बर नेते आहेत ते महाविकास आघाडीला साथ करतील. त्यांनी केडगावमध्ये आदेश दिला की महाविकास आघाडीला मदत करा. अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्यामुळे आणि अल्पसंख्याक मतदार इथे मोठ्या संख्येने आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला एक आशा निर्माण झाली शेवटच्या टप्प्यात. त्यातून या मतदारसंघातील चुरस वाढली. दुसरा जो श्रीगोंदे मतदारसंघ आहे, जिथे बबनराव पाचपुते हे विद्यमान आमदार होते भाजपचे. यावेळेस अगोदर भाजपने उमेदवारी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना दिली. मात्र शेवटच्या क्षणी उमेदवारी बदलली आणि बबनरावांचे जे पुत्र आहेत विक्रम पाचपुते ते त्या ठिकाणी रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात ऐन वेळेस अनुराधा नागवडे ह्या उद्धव ठाकरे गटात गेल्या आणि तिकडनं त्यांनी उमेदवारी केली महाविकास आघाडीची. त्यामुळे राहुल जगताप जे आहेत शरद पवार गटाचे ते नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी केलेली आहे. तेथे आणखी वंचित बहुजन आघाडीकडनं अण्णासाहेब शेलार ही उमेदवारी करतायत. अण्णासाहेब शेलार सुद्धा जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष होते. त्यामुळे इथे अनेक प्रस्थापित नेते उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा मतविभागणी कशी होईल हे याचा कुणालाही अंदाज बांधता येत नाही, कारण याच्यामध्ये श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुका असे दोन्ही भाग आहेत. त्यामुळे कोणता उमेदवार कुठे मतं घेईल आणि कोणाची मतं म्हणजे वंचित बहुजन आघाडी कोणाला फटका देईल याचा काही अंदाज तिथे सांगता येत नाही. त्यामुळे तेथे प्रचंड चुरस आहे. म्हणजे राहुल जगताप जे अपक्ष जरी असले तर त्यांनी सुद्धा ताकद लावलेली आहे. असं बोललं जात आहे की त्यांना महाविकास आघाडीची पण साथ होती, आतून शरद पवार गटाची साथ होती. त्यामुळे श्रीगोंद्यात पण एक चुरस निर्माण झालेली दिसली, कारण राहुल जगताप यांच्याही अस्तित्वाची प्रश्न आहे, नागवडे कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि पाचपुते परिवाराची ही अस्तित्वाची लढाई आहे. बरोबर. त्याच्या शेजारी जो कर्जत जामखेड मतदारसंघ आहे, जो राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामुळे ओळखला जातो. खरं तर मागच्या वेळेस या मतदारसंघामध्ये राम शिंदे यांचा जो पराभव झाला तर त्याला कारण प्रमुख होतं की राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांची नाळ तोडली, सामान्य माणसाची नाळ तोडली असा आक्षेप त्यांच्याबद्दल होता, अशी नाराजी त्यांच्याबद्दल होती. त्या नाराजीतनं ते पराभूत झाले. यावेळेस अशीच नाराजी ही रोहित पवारांबद्दल आहे. म्हणजे रोहित पवार हे स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना किंवा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. कुठलेही काम हे कार्यकर्त्यांच्या संमतीनं करत नाहीत. ते स्वतः निर्णय घेतात. त्यांच्या मतदारसंघातील पीए सुद्धा म्हणजे त्यांचे पर्सनल सेक्रेटरी सुद्धा हे मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत. रोहित पवार एकंदरीत हे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यापेक्षा कॉर्पोरेट पद्धतीने राजकारण करण्यावरती भर देत आहेत आणि येथे संवाद साधण्यापेक्षा सोशल मीडियावरनं जास्त संवाद साधून आपल्या बाजूने एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतायत. जास्त करून ते पुण्या मुंबईतच बोलतात, स्थानिक माध्यमांशी बोलत नाही किंवा स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलत नाहीत, अशी त्यांच्याबद्दल एक नाराजी आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन नेत्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावभूतीची निवडणूक केंद्रित आहे असं मला वाटतं, की राम शिंदेचा स्वभाव चांगला की रोहित पवारांचा स्वभाव चांगला, कुणी आपला स्वभाव बदललेला आहे याच्यावरती ही निवडणूक होते असं मला वाटतं. त्यामुळे तिथे एक चुरस दिसते आपल्याला. शेजारी इकडे शेवगाव मतदारसंघ जो आहे, शेवगाव पाथर्डी ह्या दोन तालुक्यांचा मिळून जो हा मतदारसंघ आहे, तिथे विद्यमान आमदार मोनिका राजळे आहेत भाजपच्या. तिथे महाविकास आघाडीकडनं प्रताप ढाकणे हे उमेदवार आहेत यावेळेस. आणि तेथेही माजी आमदार चंद्रशेखर घुले हे अपक्ष रिंगणात उतरलेले आहेत. आणखी हर्षदा काकडे ज्या आहेत, ज्या जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेल्या होत्या, त्याही अपक्ष रिंगणात आहेत. त्यामुळे त्याही मतदारसंघामध्ये एक चुरस निर्माण झालेली आहे. चंद्रशेखर घुले यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे का त्यांना कुठल्याही पक्षाकडनं तिकीट मिळू शकलं नाही आणि आपण जर लढलो नाही तर आपलं नेटवर्क संपेल, आपले कार्यकर्ते संपतील अशी भीती त्यांना वाटली. त्यामुळे तेही अपक्ष उतरले. येथेही नेमकं कोण कोणत्या पॉकेटमधील मतं घेईल आणि या मतविभागणीचा फायदा कोणाला होईल याचा अंदाज बांधणं अवघड आहे. हा जो मतदारसंघ आहे येथे वंजारी समाजाचं मतदान देखील मोठ्या संख्येने आहे आणि पंकजा मुंडे यांचा प्रभाव या मतदारसंघावरती आहे. पंकजा मुंडे ह्या मोनिका राजळे यांच्यासाठी सभा घेतात दर निवडणुकीमध्ये. याही निवडणुकीत त्यांनी सभा घेतली आणि सांगितलं की तुम्ही मोनिका राजळे यांना साथ करायची आहे. मात्र दुसरी गोष्ट आहे की वंजारी समाज यावेळेस प्रताप ढाकणे यांना सुद्धा साथ करेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मोठा चुरशीचा आहे. जर प्रताप ढाकणे या मतदारसंघातून निवडून आले तर वंजारी समाजाचं महाराष्ट्रातील एक मुंडे घराच्या तोडीस-तोड नेतृत्व हे शरद पवार गटाकडे राहील. तर त्या दृष्टीनं संबंध महाराष्ट्रातील वंजारी समाज देखील या मतदारसंघाकडे बघतो आहे. हे या मतदारसंघाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला जाणवतंय.
या भागातील म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये जो काही आणखी एक विधानसभा मतदारसंघ आहे तो राहुरीचा, जिथे प्राजक्त तनपुरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत, ते तिथे सध्या आमदार आहेत शरद पवार यांच्या गटाचे. त्यांची लढाई ही भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्याशी आहे. शिवाजी कर्डिले मागची निवडणूक पराभूत झाले तिथे. यावेळेस तेथेही अत्यंत चुरस निर्माण झालेली पाहायला मिळते. शिर्डी मतदारसंघ हा राहुरी मतदारसंघ हा राहुरी तालुका आणि नगर तालुक्यातील काही गावं आणि पाथर्डी तालुक्यातील काही गावं असा संमिश्र मतदारसंघ आहे. त्यामुळे राहुरीमध्ये यावेळेस मतांची फाटाफूट दिसत नाही. प्राजक्त तनपुरे राहुरी परिसरातनं एकमेव उमेदवार आहेत आणि नगर तालुक्यातनं पण जे काही मातबर उमेदवारांपैकी कर्डिले एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे काय इथे होईल हे सुद्धा सांगता येत नाही इथे राहुरीमध्ये सुद्धा. त्यामुळे एकंदरीत असं दिसतं की उत्तर भाग या जिल्ह्याचा किंवा दक्षिण भाग या दोनही भागांमध्ये प्रचंड चुरस आहे सगळ्या मतदारसंघामध्ये. अंदाज बांधणं हे भल्या भल्यांना अवघड झालेलं आहे आणि अनेक राजकीय अंदाज चुकू शकतात या जिल्ह्यातील आणि काही धक्कादायक निकाल सुद्धा या जिल्ह्यात लागू शकतात.